त्याचा खरा प्रश्न आहे. आंदोलन केलं नाही नाही, बघा मी त्यांच्यावर काही बोलत नाही. अनेक लोक विषय मुंबईतले वेगळे वेगळे घेऊन येतात, काही काही सुपारी घेऊन येतात, काही काही खरे विषय घेऊन घेतात. मला त्याच्यात काही जायचं नाहीये. आता निवडून आल्यानंतर अर्थात गेल्या 5 वर्षात आपण पाहिलं असेल, वरळीमध्ये पहिल्या टर्ममध्ये दोन्ही भाऊंच्या सहकार्याने, आशिषजींच्या सहकार्याने, सगळे आमच्या स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांच्या सहकार्याने, आपलं नामजोशीचं असेल, नायगावतलं असेल किंवा वरळीतलं आमचं बिर्डीचे चाळचं जे रिडेव्हलपमेंट आहे, अनेक वर्ष रखडलेलं होतं, ते आम्ही मार्गी लावलेलं आहे. वरळीतच साधारणपणे 10,500, नायगाव आणि बिर्डी हे 2,500 परिवारांना घरं नवीन मिळणार आहेत. आपण पाहताय जिथे अनेक वर्ष लोकांनी वचनाचे टॉवर्स बांधलेले, तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून खरी घरांची टॉवर तिथे म्हाडातर्फे बांधत आहोत. चांगले देखणे टॉवर होत आहेत. ती एक गोष्ट झाली. तसंच वरळीमध्ये गेल्या 5 वर्षात मागच्या दोन्ही आमदारांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या सहकार्याने आपण पाहत असाल, तिकडचं आमचं इमोजिस रोडवरच्या अनेक ज्या स्लम सोसायटीज होत्या, मग त्याच्यात जिजामाता नगर असेल, मरियम्मा नगर असेल, सगळे VP नगर वगैरे, हे सगळं आता मार्गी लागलेलं आहे. शिवाजीनगर मार्गी लागलेलं आहे. तसंच काही काही आता प्रलंबित जे स्कीम्स होत्या, ज्या काही तांत्रिक कारणामुळे किंवा कोर्टाच्या ऑर्डर्समुळे अडकलेल्या होत्या, ते देखील आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आम्ही अनेकदा इथे येत असतो आणि ते मार्गी लावतो. काही काही लोक अडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, काही काही लोक सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार, ते करणार. काल तुम्ही आयुक्तांना पत्र देखील हो, लिहिलं रेंटचं आहे. ज्या पद्धतीने घनकचरा हो, याच्यावरती कर लावला. त्याच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे. आम्ही पहिलं तर घरोघरी जाऊन जे काही ऑब्जेक्शन BMCनी मागितलेलं आहे, कारण घनकचरा कर म्हणजेच अदानी कर, त्याच्या विरोधात आम्ही लढा देणार आणि हे आम्ही मुंबईकरांवर लादू देणार नाही. हा भाजप अदानी कर लावत आहे. बँकांमध्ये जाऊन आंदोलन केले जाते आणि मराठीची सक्ती असली पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. काही उत्तर भारतीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा ही सक्ती. आता आपण पाहत असाल तामिळनाडूमध्ये देखील तमिळ बोलण्यावर त्यांचं जास्ती प्राधान्य आहे. कर्नाटकमध्ये कानडी भाषेवर आहे. अनेक आपल्या आपल्या राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषांवर आहे. तर काहीच चुकीचं नाही. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि माझं हेच म्हणणं आहे की इतर सगळ्या भाषा आपण शिकलो पाहिजे. म्हणजे तुम्ही फ्रेंच शिका, हिंदी शिका, इंग्लिश शिका, पण मराठीचा जो कोण अपमान करत असेल, कायदा सुव्यवस्था तर महाराष्ट्रात राहिलीच नाही म्हणून कोणीतरी कायदा हातात घेतं. पण मारहाण पण केली जाते काही अधिकारी. बघा आता ह्याच्यात एक महत्त्वाचं आहे, मारहाण ही समोरून काय रिएक्शन आहे वगैरे ह्याच्यावर आहे. मी त्याचं कोणाचं समर्थन करत नाही, मारहाणीचं बिलकुल करत नाही. पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल आणि मराठी माणसांनी रिॲक्ट केलं तर ते तिकडचा स्थानिक विषय तो बनतो. कायदा आणि सुव्यवस्था राखणे. काल दीनानाथ मंगेशकर आता त्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे. फक्त भाजपचे आमदारांचे PA म्हणून नाही, तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे, गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये त्या महिलेची मला वाटतं तर मृत्यू झालेला आहे, हे अतिशय दुर्दैवी. आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असं व्हायला लागलं, जिथे आपण आत्ता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय, राजकारणात न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याच हॉस्पिटलला मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात मुंबई बघा, एक आहे की जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि सहायता कक्षातून 5 वेळा फोन गेले, मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं, हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा माज कोणाचा आहे, ही मस्ती कोणाची, हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं. बघा त्यांना वाटतं इथे कोण उद्धवजींनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेना एसनशी बोलले होते, त्याच्यावरती एकनाथ शिंदेने उत्तर दिलेलं आहे की यूज अँड थ्रो मी बोललो तुम्हाला तर चालेल, कशा पद्धतीने ते बोलले. मला वाटतं यूज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं. ईडीचं एक कुठून तरी नोटीस आली की धावत धावत सुरतेला जायचं. हे यूज अँड थ्रो स्वतःचे झालेले आहेत. आता त्यांची परिस्थिती भाजपने यूज अँड थ्रो केलेली आहे हे त्यांना लक्षात आलं आहे आणि तरी देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न आहे. भाजपकडून कुठेतरी एशन्सी प्रयत्न करत आहेत, त्यांचा गट जो आहे, की सगळीकडून कचरा आता गोळा केला, आम्हाला आता तुम्ही वाचवा. वक्फ बोर्डाच्या विधेयक मंजूर होत असताना, मतदान होत असताना शरद पवार त्यासोबतच त्यांच्या पक्षाचे 2 खासदार सुद्धा अनुपस्थित होते. काही आजाराचं कारण देतात, मात्र तुम्ही जी माहिती नाही. बघा आमचं तर भूमिका स्पष्ट आहे. मला त्यांच्या पक्षाची माहिती नाही, मी त्यांच्यासाठी बोलू नाही शकत. पण एक महत्त्वाचं आहे, आपण बघा ज्या प्रकारे भाजपच्या सर्व नेत्यांनी भाषणं केली, ज्या प्रकारे त्यांनी भाषणं अशाच सांगितलं की गरीब मुसलमानांना मदत होणार, गरीब मुस्लिम समाजाला मदत होणार, अमुक होणार तमुक होणार. मग मला तुम्ही सांगा, जिन्नापेक्षा जास्ती प्रेम जे आज मुस्लिम समाजाबद्दल दाखवत आहेत ते हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही सोडलंय? आणि नक्की अजून एका प्रश्नाचं उत्तर हे भाजपकडून आलं पाहिजे की वक्फचं तुम्ही ठीक आहे, आता बाहेर तुम्ही सोशल मीडियावर काही चालवाल, पण वक्फचं बिल जर वाचलं आणि त्याचे जर अंमलबजावणी झाल्यानंतर जे काही पडसाद देशात होतील, ह्याच्यात हिंदूंना काय फायदा होणार आहे, हिंदुत्वाची त्याच्यात एक तरी गोष्ट आहे का, हा पहिला प्रश्न झाला.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आज जे वक्फबद्दल केलेलं आहे, उद्या ते पारसींबरोबर करतील, ख्रिश्चन समाजाबरोबर करतील, बौद्ध समाजाबरोबर करतील, ते जैन समाजाबरोबर करतील. कारण आमची हिंदूंची जमिनी तर हे घ्यायला तर सुरू केलं भाजपने. वाराणसीचा जो कॉरिडॉर असेल, पंढरपूरचा जो कॉरिडॉर आहे, आता इथे मुंबादेवी पण ट्रस्ट आणि ते आजूबाजूची जागा भाजप ढापायला निघालेली आहे. हे सगळं जे आहे हिंदूंच्या मंदिरांमध्ये तुम्ही घुसत आहात. हिंदूंच्या मंदिरांचे जे ट्रस्टचे पैसे आहेत ते कुठे वापरायचे, कसे वापरायचे हे आता भाजपचे नेते ठरवायला लागलेले आहेत. म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरांमध्ये घुसलात, उद्या वक्फमध्ये घुसलात, परवा पारसी समाज असेल, जैन समाज असेल, बौद्ध समाज असेल, ह्याच्यात तर घुसणारच आहात. पण श्रीकांत शिंदेने देखील टीका केली आहे. ते म्हणतात की वकविलाच्या दिवशी अरविंद सावंतांनी हिरवा रंग, हिरवं जॅकेट घालून आलेले आहेत. मला वाटतं काय आहे ना की काही काही बालिश लोक असतात, रंगावरनं कधी धर्म ठरत नाही. रक्ताचं रंग हे लाल असतं. मध्ये भाजप बोलले ना की लाल माओवादी वगैरे, रक्त तुमचं सगळ्यांचं लाल आहे आणि रंग हे सगळ्यांचे आहेत ना. असे फालतू चर्चांमध्ये मला जाणत की रस नाही आहे, कारण त्यांची ती बुद्धी तेवढीच आहे. ते जाऊ दे, त्यांना सोडून द्या. आमच्यामध्ये पण असताना तेवढीच किंमत द्यायचो, म्हणून कोल्ड कॉफी मला वाटतं घ्यायची. कोणाकडून? आमच्याकडून आम्ही प्रत्येक विभागात तर आहोत, पण सगळ्या पालिकेमध्ये आता पुण्यात तुम्ही पहा, नाशिकमध्ये पहा, नगरमध्ये पहा, नागपूरमध्ये पहा, एकंदर महाराष्ट्रात शासन चालतंय की नाही चालत आहे हाच प्रश्न आहे ना. आता मुंबईत तुम्ही मला सांगा, पाण्याचा प्रश्न आहे की नाही आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे की नाही, त्याच्यावर अदानी कर लावला जातोय. BSTवर जनरल मॅनेजर नेमलाय का एवढ्या मोठ्या संस्थेवर? नाही. विजेचा प्रश्न, विजेची दरवाढ आता पुढच्या महिन्यापासून होणार आहे. हे सगळे विषय आहेतच मुंबईमध्ये. काय तर ते सगळे ठीक आहे, जाऊ दे. याच्या अगोदर बघा, मी सगळीकडे, मग ते जोशीमठ असो किंवा महाराष्ट्रातलं कुठचं अजनीवन असो, पुण्याचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, जिथे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होतो तिथे मी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे नक्कीच मी आडवा येणार, दंडणार. आज आपण पाहतोय कालपासून तेलंगणामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या आसपास मला वाटतं IT कॅम्पससाठी मोठी एक जागा 400 एकरची, तिथे हरणं आहेत, मोर आहेत, खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्लोरा फाउना आहे. तिथे ती जागा वाचवणं गरजेचं आहे. मी तिकडच्या CMना, रेवणजींना नक्की विनंती करेन की ते सेन्सिटिव्ह आहेत, जेवढं मी काही त्यांना ओळखतो, आणि त्यांनी देखील तिकडच्या स्थानिक लोकांचं ऐकून, नागरिकांचं ऐकून, विद्यार्थ्यांचं ऐकून हे जे काही डिफॉरेस्टेशन आहे ते रोखावं. आमच्याकडे पण आता एका संस्थेला जे GK मार्ग आहे, आम्ही तेच सतत सांगतो BMCला की सतत खोदू नका, सगळ्या यंत्रणा एकत्र बसवा आणि काम करा. अनेक ठिकाणी आता आपण तो शहाजीराजे क्रीडा संकुल त्याच्या बाहेरचा देखील रस्ता बघा ना, पहिला रस्ता बनवलाय, आता परत तिसऱ्यांदा खोदलाय. गेल्या 3 वर्षामध्ये हा रस्त्याचा जो घोटाळा एशनशी गटाने केलेला आहे ते एवढं भयानक आहे की कॉन्क्रीटचे रस्ते गरज नसताना काही काही ठिकाणी केलेत. जिथे नंतर त्यांना आठवले की अरे ह्याच्या खालती अजून काहीतरी डक्टिंग केलं पाहिजे वगैरे, ते नंतर परत खोदतायत. म्हणजे मुंबईकरांचे हाल होत आहेत आणि पैसे आपले लुटले जात आहेत, खिशात ह्यांच्या जातात.